तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे दिसणे, जीभ जाड होणे किंवा न भरून येणारी जखम ही मौखिक कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. वेळेत तपासणी केल्यास या आजारावरती यशस्वी मात करता येते, हे ठाणे सिव्हिल रुग्णालयाने सिद्ध केले आहे. 2015 पासून येथे 53 रुग्णांमध्ये मौखिक कर्करोगाचे निदान झाले असून 14 जणांवरती यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात मौखिक कर्करोग तपासणीसाठी आलेल्या 251 रुग्णांपैकी 209 रुग्णांमध्ये कर्करोगाचा संशय आढळलाय. त्यापैकी 92 रुग्णांची बायोप्सी करण्यात आली. तपासणीनंतर 53 रुग्णांना मौखिक कर्करोग असल्याचं निदान झालं असून 14 रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. मुंबईतील 58 वर्षीय सरिता यांना जीभ जाड होणे आणि बोलताना त्रास होत होता. खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर जिभेचा कर्करोग असल्याचं निदान झालं. उपचारासाठी मोठा खर्च सांगितल्याने त्याने ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार घेतले. असेच ठाण्यातील 70 वर्षीय शांताराम जाधव यांना देखील अनेक वर्षांच्या तंबाखू सेवनामुळे जिभेचा कर्करोग झाला होता. सिव्हिल रुग्णालयात बायोप्सीद्वारे निदान झाल्यानंतर त्यांच्यावरती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. भारतामध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख नवीन मौखिक कर्करोग रुग्ण आढळून येतात. तंबाखू, गुटखा, मावा आणि धूम्रपान हे आजाराचे प्रमुख कारण मानले जाते. मात्र वेळेत निदान झाल्यास आणि योग्य उपचार मिळाल्यास या आजारांवरती यशस्वी मात करता येत असल्याची माहिती दंत शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे. आपण प्रत्येक वर्षी 31 मे हा दिवस तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा करतो भारतभर. मेनली हा तंबाखू विरोध दिवस साजरा करायचं मूळ उद्दिष्ट आहे की आपण नेहमीच बघतो की तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखू म्हणजे जे काही तंबाखूजन्य पदार्थ असतील ते त्याच्यामध्ये सिगारेट येतं, बिडी येतं, मसरी येते, तंबाखू, तपकीर आणि विविध प्रकारचे गुटखा येतात. त्याच्यामध्ये ई सिगारेट्समध्ये पण तंबाखू असते. ॲक्च्युली लोक सांगतात की ई सिगारेटमध्ये तंबाखू नसते. त्याचा प्रचार आणि प्रसार आणि याच्यामुळे जे दुष्परिणाम, याच्यावर आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, याच्यावर कितीतरी आजार जडतात या लोकांना ज्यांना सवय येते. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात डेंजरस आहे की यांना हार्ट अटॅकचा धोका सगळ्यात जास्त असतो. जे तंबाखू सेवन करणारे असतील किंवा सिगारेट स्मोक करणारे असतील किंवा बिडी सिगारेट स्मोक करणारे असतील, या लोकांना हार्ट अटॅकचा आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त जर डेंजर अजून असेल तो कॅन्सर. तोंडाचा कॅन्सरचं प्रमाण किंवा लंग कॅन्सर प्रमाण ह्या लोकांमध्ये खूप जास्त आहे. आणि हा कॅन्सर एवढा डेंजर असतो की तो प्रचंड प्रमाणात फास्ट आणि अगदी कमी वेळात बॉडीमध्ये पसरतो. याच्यात वाचण्याचे चान्सेस, लवकर डायग्नोस नाही झालं तर खूप रेअर चान्सेस असतात. किती लोकांना आम्ही बघतो आमचे नियर डिअर काही डेथ झाले याच्यामुळे. त्यामुळे याच्या दृष्टीने लोकांना जनजागृती करणं, त्यासाठी आम्ही विविध ठिकाणी तंबाखूमुक्त शाळा असतील, विविध ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये जाऊन प्रशिक्षण घेणं, तंबाखू विरोधात जनजागृती करणं, रॅली करणे. आम्ही याच्याबद्दल जेवढे काही आमच्याकडे लेक्चर घेणं, विविध ठिकाणी आरोग्य संस्था असतील किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट संस्था किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन थ्रू आम्ही तंबाखू मुक्तीचा कार्यक्रम हा करत राहतो. आपण जवळपास 600च्या घरात शिबिरं घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आपण जवळपास विविध कॅम्प किंवा तंबाखूमुक्त शाळा, जर ठाणे जिल्ह्यात जवळपास 2500च्या घरात आपण तंबाखूमुक्त शाळा केलेली आहे. त्याचे काही नियम आहेत, त्याच्या काही अटी शर्ती आहेत आणि आपण बऱ्यापैकी कॅन्सर डिटेक्शन, आपल्याकडे कॅन्सर डिटेक्शन व्हॅन आहे. त्याच्यामुळे आम्ही जे सर्वे केलं याच्यामध्ये सगळ्यात जास्त महिलांमध्ये आढळणारा गर्भाशयाचा कॅन्सर, मुखाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यावर तोंडाचा कॅन्सर. पण तो तोंडाचा कॅन्सर हा सगळ्यात डेंजरस आहे आणि सगळ्यात धोकेदायक आहे आणि लवकर पसरत असल्यामुळे ह्या सवयीमुळे ह्या लोकांना आम्ही जवळपास 50-60 पेशंट, आम्ही जवळपास 54 पेशंटची आम्ही बायोप्सी केली होती. 14 पेशंटचे ऑपरेशन्स केलेत आपण इकडे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना उद्दिष्ट हेच आहे की ज्यामुळे कॅन्सर होतो आहे, की जो मेन कारण आहे कॅन्सरचा तोंडाचा, तो प्रिव्हेंट व्हावा. यासाठीच तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करू नये आम्ही लोकांना आव्हानही करतो. मूळतः आता नवीन आलेत ई सिगारेट नावाचा प्रकार, त्याच्यात एक लिक्विड टाकतात आणि ते लिक्विड हीट होऊन आपल्याकडे त्याचा धूर येतो. परंतु त्या लिक्विडमध्ये लोक सांगतात टोबॅको नाही आहे, परंतु त्याच्यातलं तंबाखूचा जे एक्स्ट्रॅक्ट असतो, जो निकोटीन सगळ्यात मोठा कारणीभूत घटक आहे याच्याचा, तो निकोटीन त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे आम्ही ह्यासाठीच धडपड ही आहे की याचं जिल्हा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आम्ही हेल्थचे सगळ्या दृष्टीने लोकांमध्ये जनजागृती करणे, जेवढं जास्तीत जास्त लोकांना तंबाखूमुक्त करता येईल तेवढे लोकांनी करणे. विविध शासकीय कार्यक्रमामध्ये आम्ही याची ओथ पण घ्यायला लावतो. अगदी मुख्यमंत्री साहेबांचे कार्यक्रम असतील किंवा बाकीचे कुठले आपल्या जिल्ह्याचे कार्यक्रम असतील, त्याच्यावर तंबाखू विरुद्ध शपथ पण घ्यायला लावतो. याचं उद्दिष्ट हेच आहे की मॅक्झिमम लोकांना या सवयीपासून दूर करणं आणि ज्यांना सवयी आहेत त्यांना सोडवणं हेच महत्त्वाचं आहे. आणि याच्यात सगळ्यांकडून अपेक्षा मी आव्हान करेल की जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हायला पाहिजे. लोक चळवळ होऊन
आपण तंबाखूमुक्त महाराष्ट्र, तंबाखूमुक्त भारत करायला पाहिजे. धन्यवाद.